प्रप्रथम जाऊन अवमिगेले गुरु महाराजांगेले चरण वंदन कोरनो तंगला आशीर्वाद मा गुणगेतस तशीची इस्कॉन संस्थापक आचार्य एसी भक्ति वेदांत श्रीला प्रभुपाद हंगेले चरणारविंदाक नमस्कार कोरनो आशीर्वाद मागून घेतस तशीची अखिलांड कोटी ब्रह्मांड नायक जावनशिले परम पुरुषोत्तम श्री कृष्णाले चरणारविंदाक कोटी कोटी नमस्कार कोरनो आशीर्वाद मागून घेतस. आजी आमका मानव जन्माचे सर्वोत्कृष्ट फल जावनशिले ते सत्संग भगवद्गीतेचे 18 अध्याय मुखांतर मेळतस. आम्ही पहिली शुक्रवार आणि ताजी पुढल्याचे बुधवार अशी कोरनो दोन्ही क्लास जाल्ले आमगेले भगवद्गीतेचे. आम्ही 48 श्लोकास कंप्लीट केले. त्यांना आमका कसं मना गेलेलं म्हळ्यार एक क्रोडीकरण रूपारी कृष्णान हे 18 अध्याय दिला. वरलेल्या 3 अध्याय तुकून 17 अध्याय ते आशिले ताजे सार. आता कर्म विभाग एका श्लोकातून 12 श्लोकात याच मागिरी 13 श्लोकातून 18 श्लोक ताय 13 अध्यायातून 17 अध्याय ताय आशिले ज्ञान विभाग म्हणतात ती ताजे क्रोडीकरण करून सांगला. ताजे नंतर देवान कसं सांगला म्हळ्यार आम्ही हांगा हे 5 लोकांत हे 14 लोकांत पृथ्वी जावो देवती जावो सगळे त्रिगुण आधारित जावन करचे काम. प्रत्येकले त्यांनी करचे कर्म आणि करतालो ज्ञान आर्जन करचे ज्ञान बुद्धी तंगेले आणि धृती आणि सुख प्रत्येक त्रिगुण आधारित जावन आशिले. तदनंतर प्रत्येकांती कल्मश आसा म्हणून सांगता देव. ताजे नंतर देव वर्णाश्रम विभाग जावन आशिले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हांगेल पुराय लक्षण सांगता. आणि प्रत्येकल्यानी तांतांक परफेक्शन मेळका जाल्यार सिद्धी मेळका म्हण जाल्यार दावाक अर्पण कोरका. स्वकर्मणा तम अभ्यर्च सिद्धिं विंदती मानवः. मनुष्यान प्रति काम करतानी ते भगवंताक अर्पण कोरनु कोरका तेन मात्र तगे लाईफ अंतू परफेक्शन मेळचे म्हणून सांगेल. नंतर देव हगूर 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 भगवंताला साक्षात्कार कशी जाता. कर्मयोग मागीर ज्ञान योग कर्म करता करता कशी भगवंताला साक्षात्कार जाता. ज्ञान मुखांतर भगवंताला साक्षात्कार कशी जाता म्हणून हे स्टेप बाय स्टेप सांगतस. हंगा 49th श्लोकातून देव सुरवेर कसं करता म्हळ्यार कर्म विभागांतो आम्ही कर्म करता करता कशी भगवंताला साक्षात्कार करून घेऊयात म्हणून स्टेप बाय स्टेप सांगता. सुरवेरी निष्काम जावन कर्म करका. सुरवेरी मनुष्य काम्य कर्म करता. काम्य कर्म करता करता तक एक न एक दिस मना वता आणि तू कसले ना एक आशी सरतची अनेक आशी उठयत आमका ते आशी पुरयसल्यारी मागीर हांव आश करना म्हणलेची मात्र मागीर सूख ना मागीर एक आशी करता तो म्हूण सांगून हे सगळं प्रयोजन हांगा पुराय सोण वच्चे आम्ही कसा आश केल्यारी ते देखून हांगा निष्काम जावन काम करका म्हूण सांगून तो मना करून घेता. ते प्रकार निष्काम जावन कर्म करता तो. निष्काम जावन कर्म करता करता तो एक दिस मना करून घेता हांव हे शरीर न्ही हांव दिव्य जावन आशिल्लो आत्मो. हे देह हे मन हे बुद्धी हांव न्ही. ते देखून हांगा कसं काम केल्यारी हांव करचें न्ही हांव विंगड. हे देह मन बुद्धी मुखांतर प्रति काम हंग जातस.
म्हण सांगून तो मना करून घेता. आनीक कसं म्हणल्यार तो शिलेकून मना करून घेवन तो ब्रह्मन प्लॅटफॉर्म पावता. ब्रह्मन प्लॅटफॉर्म कसं म्हणू तुम्ही मना करून घेवका. भागवतांतो एका स्कंदांतो भगवत साक्षात जावका म्हणजे भगवंत कोण म्हळ्यार ते कॉन्सेप्ट कळका. भगवंताचे विश्लेषण कशी दिला म्हळ्यार वदन्ति तत्तत्त्वविदः तत्त्वं यज्ञानमव्ययम् ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते म्हणून सांगला भागवतांतू. भगवंत म्हळ्यार सुरवेरी ते तत्वाक ब्रह्मन म्हळ्यार एक रियलायझेशन ते आम्ही मना करून घेतात ते रुपारी एक एक फेज ऑफ अंडरस्टँडिंग एक एक स्टेज लेवल भगवंत साक्षात्कार कोरका जाल्यार भगवंत कृष्णाक साक्षात कोरका जाल्यार सुरवेरी ब्रह्मन प्लॅटफॉर्म दॅट वी आर नॉट दिस बॉडी वी आर स्पिरिट सोल्स हे मना करून घेवका. त्यांना ब्रह्मन रियलायझेशन म्हणतात ती. मगिरी एक साधक ते साक्षात्कार करून जाताची परमात्मा रियलायझेशन पावता म्हळ्यार परमात्मा रूपारी प्रत्येकल्यांत इथं भगवंतस स्थित जावन आस म्हणून ते मना करून घेता. मागीर मना वता त्या परमात्मा रूपारी आशिल्लो तो भगवंतू साक्षात एक पुरुष तक्का आमगेल्या वरी हातू दोळो पाय पुरस साकार जावन आसता तो एक न्ही एक दिसू तागे लोका वचून तागे अशीची फेस टू फेस आम्ही कशी मेळटा ती दुसऱ्याक तशी मेळनो ते भगवंताक मेळनो थंय तागेल्या प्रितीन आम्ही हांगा कशी अन्नाले गुरुले अज्जाले पुरा सेव करता ती तशीच प्रितीन तागेले सेव ती पर्सनली वैयक्तीक जावन आमकां तागेले सेवी करू जत्ता तागे लोका वचून म्हणून मना करून घेवता. ते भगवान रियलायझेशन म्हणतात ती. कशी म्हळ्यार रियलायझेशन उदाहरणक हांव जी सांग करून सांगता म्हळ्यार क्लियर जावन मना वचक एक आमकां फॉरेन आशिल्ले पुताक चेरडू जाल्ले म्हणून कळल्यार एक आनंद जायना हांवें जत्ता जाल्यार ते पिक्चर पळयल्यार तागेले ते फोटो व्हाट्सएपान की कंचे अनेकाची आनंद चढ़ता पळ 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 ते बाबू अन्नाला वेरियस पळ रे ते सुन्नेला वेरियस पळ दोळो केस पळ बापसूला वेरियस म्हणून तशी अनेकाची आनंद चढ़ता. आणि आम्ही ते वचून ते चेरडा वचून हाता दोर घेऊन बसल्यार कितलो आनंद जाता. तशीच व्यत्यास ब्रह्मन रियलायझेशन आणि नेक्स्ट परमात्मा रियलायझेशन आणि भगवान रियलायझेशन हे तिन्ही काही ह्या नमुन्याचे व्यत्यास ते देखून हंगा देव कर्म कोरनो ना जाल्यार मागीर ज्ञान प्राप्ती कोरनो कशी ते भगवान रियलायझेशन पावका जाल्यार सुरवेरी ब्रह्मन प्लॅटफॉर्म कशी पावता म्हणून देव हंग सांगता. असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृह नैष्कर्म्य सिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे समासेनेव कौंतेन निष्ठा ज्ञानस्य या परा. इसकडं आम्ही पंचाध्याय पळयला ये कर्म विभागांतो पंचाध्याय योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्वभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. मगिरी सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म ये सिद्धि पविलो ज्ञान मुखांतर नैष्कर्म्य सिद्धिं परमां नैष्कर्म्य म्हळ्यार निष्काम जावन काम करून कसले फल अपेक्षा नसले काम करून तो ये ज्ञान पावता. तेवे तशी सांगला यो अंत सुखांतरारामः तथांतर ज्योतिरेवयः म्हणून सयोगी ब्रह्म निर्वाणम ब्रह्मभूतोधिगच्छति म्हणून सांगला. तशीच हंगाय दावान सांगला तेच क्रोडीकरण रूपारी असक्त बुद्धी कंचे वैरी आसक्ती नसले जितात्मा इंद्रिया वैरी सक्सेस कोर्न विन कोर्न विगत स्पृह कंचे आशे नसले फ्री ऑफ ऑल डिझायर्स सकड कोर्नो तो म्हाका पावता म्हणून सांगला.
त्यांना तक ज्ञान येता ज्ञान मार्गांत तो ब्रह्मन प्लॅटफॉर्मर पावता कशी बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन विषयान् त्यक्त्वा रागद्वेषो विदस्य च विविक्त सेवी लक्वाशी यतवा काय मानस ध्यान योग परो नित्यं वैराग्यं समुपाशितः यसक्कड ज्ञान मार्ग कससकड बुद्ध्या बुद्धी उपयोग करणं विशुद्ध जावनो तगलोट केदना युक्त जावनो ताणे करोचे प्रति कामे आता कर्मयोगांतू आम्ही मना करून घेऊ का कसं म्हणल्यार आम्ही शरीर नाही आम्ही विशुद्ध जावनशील आत्मो पुराय कृष्णान करोचे म्हणून ज्ञान विभागांतू आम्ही मना करून घेऊचे आम्ही कंची काम करता नाही ताणे आमका करोचे आम्ही कसले करची नाही म्हणून सांगून मना करून घेऊ का हे सगळं क्वालिफिकेशन असल्यावर ती ऑटोमॅटिक येता हे सगळं यम नियम दम शम तप ब्रह्मचर्य तपस हे सगळं आचरण करून येऊची हे सगळं ज्ञान मार्ग भारी कष्टस विविक्त सेवी म्हळ्यार एकलो रापचे लघवाशी येदे खावचे मित जाऊन खावचे आम्ही हे सगळं संच ध्यान पळयला युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसो म्हण सगळं मागीर यतवा काय मानस लिमिटेड जाऊन उल्लोचे मनसा वाचा काया रागद्वेषो विदस्य च अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं कलेक्शन करचे ಒಟ್ಟು ಕೊರ್ಚಿಶಿಲ್ ಬುದ್ಧಿ ಪರಿಗ್ರಹ ಅಹಂಕಾರ ಕಸಲೆ ನತ್ತಿಲೆ ಮಗಿರೆ ದರ್ಪ ನತ್ತಿಲೆ ಎಸಕ್ಕಡ ವಿಮುಚ್ಯ ದರ್ಪ ಬಲ ಕಾಮ ಕ್ರೋಧ ಮಗಿರಿ ನಿರ್ಮಮೋ ಮಿಗೆಲೆ ಮಳಲ नत्तिले कसले तसल बुद्धी नत्तिले शांत जावन आशिल तो ब्रह्म भूयाय कल्पते तो ब्रह्म पावता ब्रह्मन प्लॅटफॉर्माक येऊन पावता म्हणून देव सांगता कष्टकर जावन आशिल मार्गे ज्ञान मार्ग गलवा आता देव सांगता ते देखून एक कंचे एक डिवोटीस आले असोसिएशन घेताना तक्का ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते परा मिगेल भक्ती मिळता केदना देवान येची पंचाध्यायन सांगला ज्ञेयस नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती कोण कसले कांक्षी करना कोणावेरी कोप करना ते चांगले सांगला पण देवाना न शोचती न कांक्षती ब्रह्मभूत प्रसन्नात्मा तो भारी एक प्रसन्न जाऊन असता योगयुक्तो विशुद्धात्मा सर्वभूतात्म भूतात्मा प्रसन्नात्मा सम सर्वेषु भूतेषु हे सगळं क्रोडीकरण झालेलं देखून विंगड विंगड वर्ड्स उपयोग केल्याशिवाय अर्थ तेची काम नत्तिले क्रोध नत्तिले समः सर्वेषु भूतेषु याची 11 अध्यायान सांगला मत्कर्म मन्मना भवन नाही असं ते मत्कर्मकृत मत्परमो मद्भक्त संगवर्जित निर्वैर सर्वभूतेषु यस मामेटी पांडव निर्वैर निर्वैर म्हळ्यार कोणाला टू वैर नत्तिल असूचे तेच हंगाय सांगला समः सर्वेषु भूतेषु विंगड एक रीतीर सांगला तंका मत भक्तिम लभते पराम तंक मिगेल भक्ती मिळता म्हणून सांगला ते देखून हंग भक्ती मार्गाक एक हे दिला दावान इंपॉर्टन्स दिला भक्त्या माम अभिजानाति यावान यश्चास्मि तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम कोण मिगेल साम्राज्य प्रवेश करूक फिट ये युग ये तत् मना करून घेतले भक्त्या माम अभिजानाति तत् मना करून घेऊ का जलरी अगेले भक्ती मात्र साध्य भक्त्या माम अभिजानाति भक्ती तू मात्र मना करून घेऊच साध्य म्हणून हंगा देव सांगता भक्ती हायलाइट करता देव आता कसं म्हणल्यार देव त्या भक्तीर पावून जाताची कशी जागेल सेवे करका आणि सेवे केली म्हणून जाल्यार कसं सकड मेळता आणि सेवे करणी म्हणून जाल्यार दान सांगेल ऐकणी म्हणून जाल्यार कसं सकड जाता म्हणून सांगता हे एक तागेल स्टाईल भगवद्गीतेंतू 3 अध्याय सांगतो तो ಕೆಲವು ಪುರ ಬುದ್ಧಿವಾದ ತದನಂತರ 32 ಶ್ಲೋಕಾನ್ सांगता ಏತ್ವೇ ತದಭ್ಯಸೂಯಂತೋ कोण
असूयंतु मिगेल ये काम कर ना संगेल वरी कर ना तो नाश दत्ता म्हणून सांगता. तशीच 9वा अध्याय तो सांगता अहम ही सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु माम अभिजानन्ति तत्त्वेनातश्चवन्ति ते म्हणून सांगतात. कोण यमिगेले उत्तर ऐकना त्यांनी नाश जाता म्हणतात. तशीच अंगाय देव कसं सकड सांगता म्हणून आम्ही पळया. इथं म्हळ्यारी 55th श्लोकातून देव हंगा भक्ती हायलाइट करतस. भक्ती मुखांतर मात्र मका पाव्यत. भक्ती मात्र विंगड कसले ना पाते पाते म्हळ्यारी विंगड कंचे 7 दिना वाट ना म्हणून सांगून हंग सांगता. इथं म्हळ्यारी एक स्पीच एंड करू वतस गीते ताण सांगच देव कसं सकड सांगत की ते कडेरी केदना इम्पॉर्टंट आम्ही कशी कोणाके सोडू वतान की कडेरी इम्पॉर्टंट उलयतांती. तशीच कृष्णंगा कसं सांगता म्हणून आम्ही ऐकू का. इत म्हळ्यार क्रिकेट मॅच ಅಂತ जाल्यार तशीच इतले वेळ आम्ही क्रिकेटाचे खेळ पळयल की पळयन जाल्यार खंय पण केअरलेस जावन ताकड चमकले हेकड जेवल्यान नीत पडले जाल्यार कडेर 20 मिनिट म्हणताना कोणी कोणी जागयतांती पळ रे कडेर लास्ट पळय पळय म्हणून त्यांनी इंटरेस्ट आमकां कसं जाता म्हणून सांगून तशीच तशी पण ते 20 मिनिट पळयल वे आमगेल दुड्डू वसूल जाल्ले. ते प्रकार हंगा देवत कडेरी 20 श्लोकांतू कसं सांगता म्हणून आम्ही पळया. ते मोस्ट इम्पॉर्टंट ते आम्ही जीवनांतू आचरण केली म्हणजे जाल्यार आमगेले हृदयांत एक अँकर बशिले वरी जाता. अँकर म्हळ्यार एक हल्ला तशी शिप पळय अँकर घालतांती. तशीच आमगेल जीवनांतू कसले एक परिस्थिती येवो ते परिस्थितींतू आम्ही आमगेल जीवनाचे मुख्य जावन आशिल्लो उद्देश त्यांतू तुका आम्ही विचलित जायना तशी आमकां सहाय करता. ते देखून आम्ही हांगातून भारी श्रद्धेर ऐकू का. लास्ट सांगतस कृष्ण एंड करताना कसं सांगतस तागेल वैरी आश्रय घेव का तागेल वैरीच मन दवर का असले पुरा सांगतस पळय. कंचे कर्मय करताना तागेल कितेरी करका हेची भगवद्गीतेचे संदेश. इथं म्हळ्यार भक्तीक भक्ती पावका जाल्यार 2 विभाग आस. दावा पावका जाल्यार कर्म विभाग ज्ञान विभाग मागीर भक्ती. कर्म विभागांतू अधिकारी कोण म्हळ्यार कोणा मना गेला प्रॅक्टिकली थिअरिटिकली नाही हांव हे शरीर नाही हांव दिव्य जावन आशिल्लो जीवात्मो म्हणून सांगून कोण कर्म करता तांकां कर्मयोग. ताका अधिकारी केदनाय उणे आनी तितले सफल जायनांती. इत म्हळ्यार तशेल अधिकारी मस्त उणे असो पुरो ना म्हणा जाल्यार प्रत्येक काम करताने हांव न्ही काम करचे हांव देह न्ही हांव आत्मो म्हूण तशें लेखूक मस्त कश्ट आस. कितले कश्ट आस म्हळ्यार विद्वांस सांगतांती एक अतिशय दरिद्र व्यक्तीक कसले एक सीक येवन ताका दुधा सायेंत गायीचे चांग गांवची गाय येले चांग पद्मगंध गायेचे दूध दांतू भांगरा भस्म घालून जोरान पिवका म्हळ्यार ताका साध्य स्वे ना. ते नेक्स्ट इम्पॉसिबल. ताका सुरवेरी खावचे पडटाना ताजवेरी भांगर ताजवेरी पद्मगंध गायेले दूध दांतू जोरान पिवका म्हळ्यार जत्त कितकी दुड्ड असल्यार ना जाल्यार एक दरिद्र व्यक्तीक ते साध्य ना. तितलेच एक अधिकारी ना कर्म विभागांतू हांव हे शरीर नाही दिव्य आत्मो म्हणलेले प्रती ते बोधन जावन ते काम करचे. प्रती एकले अज्ञानीची कर्माचे अधिकारी अज्ञानीची. तशीच ज्ञान विभाग पळयल्यार आमकां एक मना वचत ज्ञान अर्जन करचेक. आता मी सुमार वाट पळयले यम दम तप ब्रह्मचर्य तपस्या पूरा पळयले. ते सकड जावन एकलेक ज्ञान अर्जन करून भगवंताले पावयत जाल्यार आम्ही पळयला या घर्षणांतू
तपस तंतवंत पुर एक पंत आमका साक्षात्कार जावचे पुरो जालेरी एक इतले कष्ट करून आम्ही ते इंद्रिय पुरे संयमन केलेरी खंयचो एक ताचे इंद्रियाचे विषय वस्तू येद राहिलेरी खंय कितले की कडेन केसेस आसा ते साधक पडता फॉल डाऊन जाता आम्ही उदाहरण एक संयमन करून आमगेल ते क्रूड एग्जाम्पल कसलेय तांकां कंपेर करू जायना ज्ञान मार्ग आशिल जाणा तांणी पुरा हाय स्टेजीस पावून जालेले आतां आमी एक 4-5 दीस एक डायबिटीस जनान खावचे शुगर जामून खावचे नज्जे म्हणून एक 10 दीस खाय नातील बेसून कडेरी एक दीस कोणेय नातील म्हळ्यारी एक मेजर मस्त असल्यारी कोणेय ना इतलो दीस हे जाल्ली काय म्हणून सांगून खावन वता डब्बल खावन वता तशीची हे ज्ञान मार्गाक एक दोष आसा कसं म्हळ्यारी तितले कंट्रोल करून तपस करून सकड संयमन केले म्हण जाल्यारी हांगा एक उदाहरण दिला कसं म्हळ्यार विद्वांसान पुरा भागवतान तो वासेचे रान आसा वासेच्या रानाक सगळेची उज्ज दिवन निर्मूलन केली म्हणले क्या तशीच आमगेल पुराय आश आमी तपसान तो ज्ञान मार्गा मुखांतर निर्मूलन केल्यारी ते आशेचे रूट्स कशी हे वासे रुखाचे वासे झाडाचे रूख पृथ्वी भितर आसा की तेन्ना एक नाही एक दिसो जोर पावस येईल वेळारी ते डब्बल रुपारी चिगूर जावन 8 वन 10 वाटतके ते देखून आजीकय वास वाटयताले ते पावस येवचे वेळारी ताका एक बंदा उज्ज दिता ती वासे रवनाक इत म्हळ्यार पावस येईल कुडला पावस ते 8 वन 10 वाटतके तशीची हे ज्ञान मार्गाक एक दोष आसा कसं म्हळ्यार आम्ही कितले एक केल्यारी कडेर म्हणटाना ते रूट्स डिझायर्साचे रूट्स नाश जायनी म्हण जाल्यार मागीर आमकां वी आर इन्क्लायन टू दॅट प्रोपेन्सिटी असता ते एन्जॉय करया म्हणलेले ते आम्ही केलो पण तो फॉल डाऊन जाता ती जाल्यार भक्ती मार्गान तो केन्नाकय फॉल डाऊन ना इत म्हळ्यार आमकां आम्ही आश्रय घेवचे कृष्णाले भगवंताला आश्रय घेताना तो आम्ही कंप्लीट संपूर्ण जावन आम्ही सरेंडर जाताना ते कृष्ण तो भगवंतो आमकां पळोवन घेता फॉल डाऊन जायना तशी म्हणून हांगा आम्ही दावान कसं भगवद्गीतेन सांगला म्हणून पळय इतली वेळ आम्ही देची भागवता त्या कड चमकलेल्या ती हांगा देव सांगता परिशुद्ध भक्ती सेवेंतू कशी सकड कोरका काम म्हणून सर्व कर्माणि सदा कुर्वाणो मद्व्यपाशयः मत्प्रसादाद वाप्नोति शाश्वतं पदमव्ययम् चेतसा सर्व कर्माणि हे सकड भगवंताले भक्ती मार्गार कशी आमी चोलो का म्हणून सांगून देव सांगतस तोची मच्चित्त सर्व दुर्गाणी मिगेल वैरी मान दवरी प्रत्येक मिगेल कितेर करी बुद्धी मिगेल वैर दवरी म्हणून सकड सांगून कडेर सांगता तागेल स्टाईल आशिल्ल्याची कोण अहंकारांतू हांव सांगिल ऐकना तांणी श्रोशसी विनंक्षसी तांणी बेजार पावतांती तांणी नाश जातांती इतेक म्हळ्यार आज तू अहंकारान तू हांव सांगेल काम करना कितकी जाल्यार एक नाही एक दीस तू काम करताची ते तेन्ना ताजेकय चांग हांव सांगिल्ले वेरी मिगेल खुशी कितें तू काम केल्यार तेची चांग म्हणून अर्जुना सांगता अर्जुना एक वेळे तू युद्ध करनी म्हण जाल्यार आजीक हांव सांगिल वेरी युद्ध करनी म्हण जाल्यार मागीर तू तुगेले स्वभाव जे न कौंतेय तुगेले स्वभाव क्षत्रिय जाल्यार देखून युद्ध करचे ते देखून तू करताच युद्ध ताजे बदलाक हांव सांगिल्ले वरीची करी तेन्ना तू म्हाका पावता म्हणून हांगा कृष्ण सांगतस हे देखून आनी कसं देव सांगता म्हणल्यार आता ब्रह्मन प्लॅटफॉर्म जाल्ले आता परमात्मा प्लॅटफॉर्म थंय देव सांगता ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया हांव प्रत्येकले हृदयांत बेसून तांकां एक मेशीनशे वर्क करयता कशी गोंबे आटांत बॉम्बे नांचयतालो कशी सूत दवरून कळनातील वरी मागशी तुका नांचयता
तशीच आम्ही दवाले बॉम्बे मेशीन केलेल्या वरी आम्ही दवान आमका कोरोची काम म्हणून कोण मना करून घेतात त्यांनी परमात्मा रिअलाइज झालेले साधक म्हणून सांगून आत्ता देव सांगता इति ते ज्ञानमाख्यातम किती चंद करून सांगतो पण देव 63rd श्लोकांतो इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया गुह्य ज्ञान म्हणल्यारी ब्रह्मन प्लॅटफॉर्म असेल ज्ञान गुह्य ज्ञान परमात्मा प्लॅटफॉर्म असेल प्रति एकलेले तो परमात्मा स म्हणून मना करून घ्यायचे ते गुह्य तर एक पॉझिटिव्ह डिग्री एक कंपॅरेटिव्ह डिग्री आणि एक सुपरलेटिव्ह डिग्री ते गुह्यतम ज्ञान देव सांगता आपल्या गुह्यात गुह्यतर मया गुह्य ज्ञानाव सांगले गुह्यतर ज्ञानाव सांगले दावा नंग दोन्ही सांगले ब्रह्मन प्लॅटफॉर्म सांगले आणि परमात्मा प्लॅटफॉर्म सांगले विमृशेत अदशेषेण यतेचसी तथा करू कसं जाय जलरी करी तू आणि तू कशी बुद्धी सांगतात मना दिसत असं तशी करी यतेचसी तथा करू कशी इच्छेस की तू कतच करी मेगल सांगून जलेल पुरा सांगले म्हणून सांगत देव तदनंतर वापस दावाक आम्ही चेरडू अस्कोला पेटयताना कळना एक बरे कडेरी कसले जायने म्हणजे रे तू एक ते बरे ते कंचे काही लगाव जाता खंडित ते पळून मास्टर मार्क घालतो तुका पास कशी जाता म्हणून तशी आम्ही चेरडू कशी मोगार सांगेल्या वरी तशीची कृष्णा काही म्हण आहे ना कृष्ण सांगता यतेच सी तथा करू म्हणता पुष असेल वरी करी गुह्य ज्ञाने सांगून दिला तुका मग गुह्य तर ज्ञाने सांगून दिला म्हणतात नंतर उपास मन रबना कृष्ण सांगता सर्व गुह्यतमं भूयः शृणु मे परमं वच भूयः वापास सांगता भूयः म्हणरी अगेन सांगता कसं सर्व गुह्यतमं अशिल भीतर गुह्यतम जावन अशिल ज्ञान आव तुका सांगता शृणु मे परमं वच मिगल सुप्रीम वर्ड्स ऐकतो इष्टो इथे मी तर सांगता इष्टोसी मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितं तुगल हिता कितरी सांगता मग इष्टोसी मे दृढमिति इथे मिळाली तुम्ही गेले मोगाच म्हणून सांगता कृष्ण देखून कसं ते दोन्ही या भगवद्गीते सगळे सार मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैशसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः सांगता कृष्ण सांगता मेगल की तरकरी याची कडेरची दावाले संदेश या गीताचे सगळे सार मना मन मेगेल वैरी दवरी भव मत भक्तो मेगेल भक्त तुझा मध्याजी मेगेल कितरे यज्ञ करी आणि माम नमस्कुरो मेगेल मक्का नमस्कार करी तशी म्हणजे री तू मामे वैश्यसी मक्का पावता सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे हे सत्य म्हणून सांगून प्रतिजाने प्रतिजाने म्हणरी देव प्रॉमिस करतस दावाल प्रॉमिस केतना काही आम्ही कान घालूनच आमगेल्या ऑर्डिनरी जनाल वरी प्रॉमिस नाही ते सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यस्य योनिम निहितम च सत्ये सत्यस्य योनिम सत्यस्य सत्यम वृत सत्य नेत्रम सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपन्नाह म्हणून देवतेना कृष्णान जन्म येवच्या काही पुढे देवकील पोट्टा असताना गर्भगत स्तुती तू सांगला तो सत्य ते दखून देव सांगता सर्व धर्मान परित्यज्य पुराण मन धर्म सोडयंती तप यज्ञ योग मागेरे दान पुराण मन धर्म कसं सकडस ते सकड सोडयंती परित्यज्य मामेकं शरणं व्रज ते करणी हे करणी मालगडल ते करणी कंचे कल्लवे करणे म्हणून कसले आलोचन करू नका एकची मनमना भव मत भक्तो आणि मामेकं शरणं व्रज तक्का शरण पवेंती दवा तू गेल वेर शरण घेतला तू कसं म्हण पळ दवा अहम ही सर्व पापेभ्यो तुम गेले तू प्रति पूर पाप कर्म पूर फल काढता मोक्ष इष्यामी मा शुचा डू नॉट वरी मा शुचा म्हणणारी डू नॉट वरी कसले टेन्शन करून घेऊ म्हणून देव अंग सांगता अंगा भगवद्गीते जल्ले आणि कसं म्हणल्यारी 67th श्लोक आता कोण 71 श्लोक ते भगवद्गीते कोणाक सकड सांगेत निषेध कोणा सकड सांगू नज्ज कोण इदम ते ना तपस्काय
कोण अतपस्क म्हळ्यार तपस कर नातिलो ना अभक्ताय अभक्तो अभक्ता सांगू नज्ज जाय म्हणून वचून मार्गा वतल्याक म्हाका इंट्रस्ट ना म्हळ्यार आयक म्हणून सांगू वचून कांती दावान सांगला नाच मागीर ना तपस्काय नाच्या शुश्रूषवे कोण ऐकूचे मन ना कान्ना सांगू नका म्हाका इंट्रस्ट ना म्हळ्यार तेंका सोडी अंती नच माम यो अभ्यासूयती कोण ताका असूय करता की कृष्ण म्हळ्यार तो अवजानंती मामूडा मानुषीम तनमाश्रितम अशी सकट सांगता की आमगेल्या वरी मनीस बा एक 5000 वर्ष पुढे आयलो म्हणून कोण तेगेले वरी असूय पावता की तांकां सांगू नका ती मागीर प्रचार महिम सांगता देव हे परम गुह्य जावन आशिल्ले ते ज्ञान कोण सांगता की दुसऱ्याक तो म्हाका पावता आणि दुसरे कोण ऐकता की तोय म्हाका पावता आणि कोण हे भगवद्गीते आणि मिगेल विषय दुसरे सांगता की तागेल इतले प्रितीचो कोणेय ना म्हणून सांगतात हे देखून हांव हे सांगचे आणि म्हाका कसले ज्ञान ना तुम्ही ऐकताल्याक गोतस मिगेल्याकय चड गोतस नातेर तुम्ही हांगा बैसन आशिल्ल्यांची मिगेल ऐकूचे नच तस्मान मनुष्येशो तसले मनुष्यानी मुखारी जल्मा येवचे ना म्हणून कृष्ण सांगता कोण मिगेले ये ज्ञान दुसरे दित्त की तो मिगेले प्रियकृत्तमः कश्चिन्मे प्रियकृत्तमः केतना के तो प्रीतीच भवितानच मे तस्मान आणि मुखार कोणे जल्मा येवचे काही ना काही अन्य प्रिय तो रोभुवी अज्जे काही प्रीतीचो आणि कोणे जल्मा येवचे ना ते देखून आणि श्रवण मैन सांगता हे कोण ऐकत की कोण कोणा सांगता की तांनी पूरा मिगे लोक येतात ती म्हणून सांगेल नंतर देव सांगता कच्चिदेत श्रुतं पार्थात व एकाग्रेण चेतसा तुवत एकाग्र चित्त जावनु ऐकून सुपूर अर्जुना तुका मन गेल्वे कच्चिद अज्ञान समोह कृष्ण नमगेले निम्गोचे अर्जुनाले निम्गोचे अत मोह गेल्लिवे तुगेले प्रणष्टस्ते धनंजय म्हणून निम्गैता धनंजय तुगेल मोह गेल्लिवे म्हणून सांगता अर्जुन सांगता नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा मिगेल मोह पूरा गेल्ली कृष्णा आणि स्मृतिर्लब्ध्वा उपास मागशी मेळ्ळे वडगन गेले ते स्मृती तर म्हाका मेळ्ळे हांव कोण म्हणून तुम्हाला करून दिले मिगेल काम कसले हांव कशें करता कर्म पूरा म्हाका विसरून गेले पूरा स्मृतीर लब्ध्वा ते विसरून गेले कळवून गेले ते स्मृती ते म्हाका मेळ्ळे स्थितोस्मी गत संदेह अपास हांव मिगेले स्थिती तेची ते कॉन्स्टिट्यूशनल पोसिशनार हांगा स्थित जाल्लो करिष्ये वचनम तवा ते देखून तू सांगिले हांव पूरा करता दवा म्हणून सांगता तदनंतर हांगा संजय सांगता तागेले गुरुल उडगास काडता गुरुल उडगास काणू हे म्हाका व्यासदेवान सांगिले हांव हांगा पुळकीत जातस मिगेल मिगेले गुरुन इतले आशीर्वाद करू जाल्यार देखून म्हाका कृष्णाले ज्ञान मना गेले ऐकूचेक म्हाका योग मेळ्ळे म्हणून संजयांक तागेले गुरु महाराज उडगास काणू सांगता व्यास प्रसादात श्रुतवान एतत् गुह्यमहं परम हे गुह्य जावन आशिल्ले योगम योगेश्वरात कृष्णा साक्षात कथयत स्वयं साक्षात कृष्णान सांगिल्ली भगवद्गीते गीता म्हाका आज गुरुले कृपेन तू म्हाका ऐकूचे मेळ्ळे म्हणून सांगता ते देखून हे ऐकलेले येस दोन्ही अर्जुनाल्यानी कृष्णाल संवाद राजन संस्मृत्य हे ऐकताना उडगास करताना हेरया संवादम इमाम अद्भुत जावन आशिल्ली हे संवाद ऐकताना कोणाले केशवार्जुनयो पुण्यम हृष्यामी च मुहुर्मुहु मगिरी म्हाका हर्ष जात असं म्हणून सांगता संजयो मगिरी तच्च संस्मृत्य रूपम अत्यद्भुतम हरे कृष्णाले रूप इतले चंद हाव इकरा अध्याय म्हणताने काणी सांगेले उडगास करेंती त्या कृष्णाले रूप पळोच कितें ते गोपीसाने कष्ट बघची एक दीस पळयन जाल्यार तांकां ते रूप तितले तळमळ जाता कितले चंद सुपुरो नित्य पळोवन विस्मयो मे महान राजन हृष्यामी च पुनः उपास हांगा हर्ष जातस तितले अत्यद्भुत जावन आशिल्ले तुगेले ते रूप विष्णून तर एक पंद न्यावान कोरनु एक ब्राह्मणाले चेरडाक बळांतीर जात असताना भागवतमांत काणी आस तुम्ही वाचून पळयन ती 89th अध्याय 10th स्कंदांतू विष्णून ते अर्जुना करल प्रतिज्ञा करून ते अर्जुना प्रतिज्ञा करना तशी ताक रक्षण करचे अग्नीत उड्डना तशी कृष्ण अर्जुना घेवन विष्णूला वत्ता ते
विरज नाही पुरा क्रॉस करून त्यांना इथे तोशी केले म्हणताना कोण विष्णू सांगता मक्का तुक पळोच आश जलल कृष्णा तक्का तुका साक्षात पळोच कितेर हाम ये काणी लीली केलेले म्हणून विष्णू ताई सांगेल असं तितके चंद कृष्ण आणि हंगा आकडे संजय सांगता यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा खई तो योगेश्वर जाऊन असेल कृष्ण योगेश्वर प्रत्येक योग कडे तुम्ही कर्मयोग ज्ञानयोग हठयोग ध्यानयोग भक्तियोग कंचे योग कडे येते त्याचे ईश्वर तो ईश्वर जाऊन असेल तो कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा खई तो आणि तो धनुर्धारी जाऊन असेल तो पार्थस की तत्र तई श्री मळरी संपತ್ತು मगिरी ऐश्वर्य विजय सक्सेस भूती मळरी असामान्य जाऊन अशिले असामान्य जाऊन अशिले वैभव ध्रुवा नीती मळरी शाश्वत जाऊन असेल ते नीती ते खंडितच म्हणून मिगेल अभिप्राय हे म्हणून सांगून संजय सांगता तेंक भगवद्गीता गेले 8 ಜತ ಎಲ್ಲರಿ ಭಗವದ್ಗೀತೆ ಹಂಗ ಸರ್ವಧರ್ಮಾನ್ ಪರಿತ್ಯಜ್ಯ ಮಾಮೇಕಂ ಶರಣಂ ವ್ರಜಂ ಸಂಗಿಲಸ್ಪಳ ತೆಂಕ 8 ಜತ ನಿಜಾಂ ತರಿ ಇತಕ್ ಮಳರಿ ಮಾಗಿರ್ ಪೂರ ದಾವಂತ ನಿಷೇಧನಿ ಮಹತ್ವ ಪೂರ ಸಂಗಿಲೆ आमगेले विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरजीना भगवद्गीते बरेला सारार्थ दर्शिनी म्हणून तंतू त्यांनी बरेला टीका 66th श्लोक मात्र ते मात्र मगीर बरेनी इथे म्हळरी त्यांनी कितले की पंत 67 श्लोकातून टीका बरोचक प्रयत्न केले जाल्यार प्रति दिवस बरोवन दवरन हर दिवस प्रिंट दिव्या म्हणताना ते बिंद्रान खाऊन असत अपास बरयता काय त्यांनी 67th श्लोकातून एंडते 78 श्लोक ते जल्लेरी अपास विंदूर खतके प्रति दिवस विंदूर खाता त्यांना तांका बनावता अगत्तिನ 66th श्लोकातू भगवद्गीते एंड जाता तेंका दावान सांगला सगळे शरणागत जाल्ल्या पुरतक्का म्हणून ते शरणागत जावचे की तेरी एकची वाट आम्ही तगेल बैरी प्रीती डेव्हलप करका त्या प्रीती डेव्हलप करची कशी प्रीती डेव्हलप करका जाल्यार तागेल कथ ऐकू का तागेल नाम काडका कशी एक मनशा वयर आम्ही प्रीती डेव्हलप करूयात तागेले केदनाय नाव आनी तागेले इन्फॉर्मेशन आम्ही गॅदर करका एक प्रीती मनशाला आम्ही चड इन्फॉर्मेशन तागेल सान असताना आशिल्लो फोटो तो कशें आशिल्लो स्कुलान तो सगळं आमी आशेन दुसऱ्याला निमगयता ती ते प्रकार आम्ही कृष्णाले हे सत्संगांतू जाल्यार इतले चड आम्ही हे करका इन्क्लूड जावन घेवका इमर्स्ड जावन घेवका इत्याक म्हळ्यार नाम जप हायेस्ट करका इत म्हळ्यार हे लोकांतू आमगेल मनुष्य जीवनांतू आमका नाम जप नंत अन्य कसले ऑप्शन ना ते देखून हे नाम जप करका जाल्यार दावाल बैरी प्रीती डेव्हलप करपाचीच आम्ही प्रीती उत्पन्न करका म्हणजे जाल्यार नाम जप करका नाम जप नंतर विंगड कसले ना आमगेल गुरुले परम गुरुले गुरु जावन आशिल्ले श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर त्यांनी प्रचार करचे काही पुढे डेली कितले की वर्स 192 राउंड्स माला जप करत आशिल्ले त्यांनी महामंत्राचे तदनंतर त्यांनी पोट्टा खावचे आशिल्ले अपास हेर दिवसू त्यांनी शिजोवन खावचे आशिल्ले अपास त्यांनी खावका म्हण जाल्यार 192 राउंड्स केल्ले शिवाय त्यांनी पोट्टा घेतील ना ते नमुने त्यांनी एक सिन्सियरली आणि सिरियसली घेतला त्यांनी ते देखून तांका एम्बॉडिमेंट ऑफ हरिनाम म्हणून सांगता ती ते आमगेले परम गुरूंक आणि हे अन्य कसा विषय म्हणल्यार हे भगवद्गीते अंगाक सरनी आमगेले सीता मातेना एक पंता अंगा लंकांत असताना हनुमंत येता हनुमंत येवन माता तुका आत आपून व्हरता मिगेल खांद्यावेर बेस करून तू बेस म्हाका तितली शक्ती आसा म्हण सांगताना ती सांगता ना हांव तुगेल वैरी बेसून येवची कितें न्ही तू मिगेल पुता वयर येयची जाल्यार म्हाका श्रीरामान हांगा घेवन आपूण व्हरका इते म्हळ्यार आज हांव तुगेले खांद्यार बेसून येवचे पुरो ते समुद्र हे करून लंघन करून
जाल्यारी रामान आयल्यार मात्र मेगे लोट्ट आशिल मक्का सेवे करून आशिल बायल मनशां आनी हांगा आशिल पुरा जाणांनी त्यांनी पार जेवचे हे संसारात कोण म्हूण सांगून तीन सांगिल आसा तशीची ते प्रकार आम्ही या सत्संगांतू प्रती एकल्याक येवचेक आम्ही आपोक आमकां गुर्तशील जना पुरा आपोन आम्ही प्रती एकल्याक उद्धार करू पळोवका कितलीकताय राम नाम आमगेल जीवनांतू इम्पॉर्टंट आणि सरळ आणि ताजी महिमा कळका म्हळ्यार एक कोणता जनक महाराज त्यांनी भूलोक सोडून वैकुंठ वताना वाटेरी तांकां ऐकता नरका तुकून पास जाताना जनक महाराज म्हण सांगून जण भोब मरतसंती कित्याक म्हण पळयताना ते राबत तो त्यांना तितून वच्च सोणांत म्हणताना इत्याक म्हण निमगयताना त्यांनी ते राबताना तांकां रागून आशिल ते वारे आमकां लागताना आमकां थंड शीतल जाता आंग म्हणून ते आशिल कैदी पुरा सांगता ती ते देखून ते जनक महाराज सांगता इतले सूख वे ते राम नाम काडलेल्याक इतले एक महिम वे तशें म्हणजे जाल्यार हांव ते राम नाम तांकां हांव धान दिता म्हणटाना ते आशिल जण पुरे उद्धार जाता ती तितले महिमे ते देखून आमी हे भगवद्गीते हांग जाल्ली म्हणून लेखूनच इत म्हळ्यार आमी सगळे जीवनांतू हे चलयत सुका आमगेले मन बुद्धी पुरा कृष्णा वैरी दवरून तशी कृष्णान सांगिल्या वरी मन्मना भव मद्भक्तो मध्याजी माम नमस्कुरो कोरका जाल्यारी श्रीला प्रभुपाद हांगेले त्यांनी कष्टार एक गंटು निद्दोन बरलेले आमगेल कितेर बरयलेले ते बूक पुरा वाचका जाल्यार इतले एद्दीची पुणे डेली कशी आमी आमगेल नित्य दिननित्य काम पुरा शी चुक्कनातील करता ते राबून जाल्यारी काप पिता ती राबून जाल्यारी खाता ती कितले गडबडी जावो ते प्रकार दिननित्य आमी प्रभुपादान केदनाय सांगू आशिल्ले डू यू स्टडी माय बुक्स म्हणून वाचचिने प्रभुपादाल बुक्स केदनाय शिक्का स्टडी कोरका केदनाय इत्याक म्हळ्यार त्यान मात्र आमगेले भक्ती मार्ग केदनाय आधारित खंयचे वयर म्हळ्यार इन्स्पिरेशन आनी मोटिवेशन आमकां प्रचोदन केदनाय तत्वळे मेळता सुका कशी आमी टीव्हींत पुरा कॉलगेटाचे पुरा एडवर्टाइजमेंट पळयता ती कितले एडवर्टाइजमेंट पळयल पेटाक आमी गरलेगी पेस्ट काडी म्हणा ती कॉलगेट दी गो म्हणटा ती गॉडरेज तशीची अल्मिरा म्हणा आमी कपाट म्हणा ती आमकां अभ्यास जावन गेला गॉडरेज म्हणून तितलीताय आमकां हे जाला जाल्यारी तांणी एडवर्टाइजमेंट करता इतेक ना म्हण जाल्यार मागीर भायर डल्ल जाता मागीर ते गोर आमगेले जिवनान तुकून माय जाता तशीची ना जाता ते प्रकार आमगेले हे भक्ती मार्गाक इन्स्पिरेशन मेळका जाल्यार प्रभुपादाल बुक आनी तत्वळे आमी एनर्जाइज करूक एसोसिएशन ऑफ डिवोटीज आमी केदना पळयल्यार माया भितरी आसन ती माया उठ आमगेले लढाई जाता भारी जागृतेर सुका श्री भक्ती तीर्थ स्वामी महाराज तांगेले शरीर सोडून गोलोका वच्चू तयार जाताना तांकां पळोवचेक सच्चिनंदन महाराज वता काय तेन्ना भक्ती तीर्थ महाराज सांगता काय ते निदल कडेन महाराज पळय दोन्ही सुणे लढाई करता म्हण जाल्यार खंयची सूण जिखवता म्हण निमगयत काय तेन्ना सच्चिनंदन महाराज सांगता काय आश्चर्यात काय पळयत काय सकडा काय कसला बाया सुणे विषयी उलयता ते ह्यांनी हे वेळार म्हाका गोतना म्हाका सुणेर विषय मस्त गोतना म्हणटा काय तेन्ना महाराज सांगता काय भक्ती तीर्थ महाराज पळय आमगेल मनान तू दोन्ही सुणे एक सुणे केदनाय सांगता काय सत्संगा वच्चू नका सिनेमा वस चांग जणाला ಒಟ್ಟು ಮೇಳ್ नका लोसण पियाव खा नक्क जलेल खा हे पुरा सांगता काय अनेक सुण सांगता काय सत्संगा वस दावास्ताना वस प्रसाद मात्र खा ते बरचे ते खाऊ नका म्हणून सांगतस केदनाय हे दोन्ही सुण्याल मध्ये फाईट जातस तका आम्ही केदनाय ते चांग सुणेस पळय ते चांग सुण्याक पोट्टा घालका खंयचे सुणे केदनाय जिखूचे पोट्टा घाल न्हू पुष्ट जावन आशिल्ले सुणे जिखवता ते देखून
ते देवस्थानावस सत्संगावस भूक वाजी चांग भागवत भगवद्गीता वाजी म्हणून सांगचे सुण्यास पळे तक पट्टागल का आमका कुशेस जवो ना जवो डेली भगवद्गीता वचका कुशेस जवो ना जवो डेली जप कर का कुशेस जवो ना जवो डेली देवस्थानाक डेली सत्संग असले कार्यक्रमांतो भागवत पुराण कोंकणी असं सकळ सत्संग सोडूक नज्जमी इत म्हणल्यारी ये ज्ञान यज्ञेन तेनाहम इष्टस्यामिति मे मती म्हणून सांगला दावान आज सांगेला मात्र नाही अंतु पल या एकलक पल ते एक मना करून घेऊ का तुम्ही ज्ञान यज्ञ यज्ञान तो ऐकत आले काही सांगताला काही ओ सांगताला मात्र पुण्य मिळले आमक कसले ना एकलक पल तुम काय आम काय ते देखून ये हंगा भगवद्गीते ಎಂಡ್ ಜಲ್ಲಿ ಮುಳ್ಳೆಕ್ಕುನು ಕಾಂತಿ ಅಪಾಸ್ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಐಕುಚಕ एक भाग दिये मुन दावाला मागून घेऊ का इत म्हणल्यारी आमका ये ऑर्डिनरी सीन आमचे पळयलेले वरी काणी ऐकलवरी ऐकलेले ऐकूत नाही प्रत्येक पण ते भाग भगवद्गीता ऐकताना नवे 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 सिक्रेट्स देवूची आमका रिव्हील करता त्यांना आमका दिसता अयो फुडलं पण ते मना वच्चे नी मो हे पण ते नवे ज्ञान मो वय जल्लेरी अपास नेक्स्ट टाइम ऐकताना थर्ड टाइम अपास नवे मो या फुडलं पण मना वच्चे नी प्रत्येक पण ते आमका नवे नवे नवेचे ज्ञान देव रिव्हील करता तशीची आम्ही दावाला मागून घेऊया अनिके 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 आमका भगवद्गीते शास्त्र पुरा ऐकूच तशी चान्स हे भागवत पुराण कोंकणीचे ऑर्गनायझर साक आमका दिवचे तशी मन देव देव इथे म्हळ्यारी आमगेला आयुष्य सरता सूर्य अस्तमन जाता उदय जाता अस्तमन जाता उदय जाता जल्लेरी आम्ही ते कृष्णाल कितरी कांडवरलेल ते टाइम असपळे ते मात्र आमगेले आयुष्यान देवचे वरलेल आयुष्य पूरा व्यर्थ म्हणून श्रीमद भागवतांत एक श्लोक अस ते सांगून हांव मेगेले भगवद्गीता क्लास टेंपररीली हांव राबयता विराम दिता अस आयुः हरति वै पुंसाम् आयुर्हरति वै पुंसाम् उद्यन्नस्तं चयन्नसौ तस्यर्थे यत्क्षणो नीत उत्तम श्लोकवार्तया हरे कृष्णा आ जाव माकी स्थान अभ्यास करेल्लेक आणि मेगेले तोंडा तकोनी चंद कोर भगवद्गीते अल्प विराम दिलेलेक आणि चंद कोरनो प्रति एकलने क्लास कळलेले काही तांक सकडा काही थँक्स सांगून हे भगवद्गीत चंदायर हंगा ये हंगा विराम करचे कितेरी म्हाका सहाय केलेले आशीर्वाद केलेले गुरु महाराजाक आणि तंगल प्रीती तंगल गुरु महाराजाक प्रभुपादक ऑल ग्लोरीज टू शीला प्रभुपाद म्हणून सांगून हांगा राबयतस हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे अपराध सहस्राणि क्रियन्ते हर्निशं मया तानि सर्वाणि मे देवा क्षमस्व पुरुषोत्तम हरि बोल।